श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज वार आहे बुधवार आणि दिनांक आहे 2 ऑक्टोबर. तर या दिवशी आलेली आहे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्येला जे पूर्वज आहेत आपले, तर त्यांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते, तर त्यांचे पित्र जे आहेत तर ते सर्वपित्री अमावस्येला घातले जातात. आणि त्याचबरोबर या दिवशी तंत्रशास्त्रानुसार काही खास उपाय देखील केले जातात. हे उपाय जर आपण केले तर आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. या सर्वपित्री अमावस्येला मोक्षदायी अमावस्या असंही म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर पहा, सर्वपित्री अमावस्या जी आहे तर या दिवशी आपले पित्र आहेत तर ते पितृ लोकामध्ये जात असतात. पृथ्वी तलावरती ते 15 दिवसासाठी आलेले असतात आणि त्यानंतर ह्या सर्वपित्री अमावस्येला ते पितृलोकामध्ये जात असतात. त्याचबरोबर या अमावस्येनंतरच लगेचच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रेला सुरुवात होणार आहे. म्हणूनच ही अमावस्या जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही खास उपाय सांगितले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. कापूरसोबत आपण संध्याकाळी ही एक वस्तू जर जाळी, घरातील भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, त्याचबरोबर काही करणीबाधा असेल किंवा काही दोष लागलेले असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल. आपल्या घरातली गरिबी संपून जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलची डिटेल्स माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका किंवा तुम्ही ओम पितृदेवाय नमः हे देखील लिहू शकता. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, अमावस्या म्हटलं की बरेच जण घाबरतात, कारण प्रत्येकाला असं वाटतं की अमावस्या हा दिवस वाईट आहे. परंतु हा दिवस खूप शुभ दिवस मानला जातो. परंतु फक्त या दिवशी जो वाईट शक्तींचा प्रभाव आहे तर तो इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणामध्ये असतो. तर हा जो वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आजारी व्यक्तींवरती, जे थोडेसे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती किंवा मग आपले जी लहान मुलं आहेत तर त्यांच्यावरती लवकरात लवकर होत असतो. आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात. हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. तसेच आपण या दिवशी जे काही उपाय करतो तर त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होत असते. आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आणि पहा, जर ज्या व्यक्तींना शक्य आहे त्यांनी हा उपाय 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न हा करायचा आहे. आता वेळच नसेल तर मग तुम्ही 12 वाजेपर्यंत केला तरी काही हरकत नाही. परंतु ही जी वेळ आहे तर ती घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आहे. तिन्हे सांजेची वेळ आहे आणि ह्या वेळेमध्ये लक्ष्मी जेव्हा घरात प्रवेश करते त्यावेळी जर आपण असा हा उपाय केला तर लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन जाते आणि आपला जो काही उपाय करतो त्याचे फळ आपल्याला शीघ्र प्राप्त होते. हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, सतत आपल्या घरामध्ये किरकिरी आणि सतत वादविवाद, कलह होत असेल, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर यासारख्या समस्या आपल्याला जाणवत असतात. तसेच आपल्या घराला कोणी नजरदोष लावलेला असेल, आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. पहा, आपल्या घरात जर काही दोष असतील ना तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही. आलेली लक्ष्मी सुद्धा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जाते. आपल्या घरामध्ये दारिद्र्य आणि गरिबी ही घरातून बाहेर निघायचं नाव घेत नसेल किंवा आपल्या मुलांची प्रगती होत नसेल, आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल, त्याचबरोबर तुमचं अगदी महत्त्वाची कामं आहेत आणि ती खूप कष्ट मेहनत करून तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहात,
परंतु ती पूर्ण होत नसेल, त्याचबरोबर तुमच्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नसेल, नोकरीमध्ये तुमची प्रगती होत नसेल, तर अशा बघा समस्या ज्या आहेत, तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. वास्तुशास्त्रामध्ये कापराला खूप महत्त्व दिलं जातं. वाईट शक्तींचा नाश होण्यासाठी, घरातील नकारात्मकता, सूक्ष्मजीव जंतू यांचा नाश होण्यासाठी सुद्धा कापराचा खूप महत्त्वाचा गुणधर्म सांगितला जातो. तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे. यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे. मातीची पंती नसेल किंवा मग तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये पिवळी जी मोहरी आहे तर ती घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल काळी घेतली तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 3 हिरवी वेलची जी आहे तर ती घ्यायची आहे. त्याचबरोबर 3 तुम्हाला लवंग ज्या असतात तर त्या अखंड घ्यायच्या आहेत. पुढे फूल असणाऱ्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू हातातच घ्यायच्या आहेत आणि हातात घेऊन त्या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतील त्यांच्यावरून डोक्यापासून तर खाली पायापर्यंत पूर्व पश्चिम त्यांना बसवायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्या घरातल्या जे वास्तू आहे म्हणजे जे काही कपाट असेल किंवा आपले घर आहे त्या घराच्या भिंती असतील त्या सर्वांना ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला टच करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला या वस्तू तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरून सुद्धा 7 वेळा उतरवायच्या आहेत. या पद्धतीने उतरवून घेतल्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत ज्यामध्ये आपण तांदूळ टाकलेले आहेत. त्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. त्यावरती तुम्हाला 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, तर भीमसेनी कापूर नसेल जो असेल तो टाकायचा आहे. त्यानंतर हा जो कापूर आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघरासमोर हा प्रज्वलित करणार आहोत त्यामुळे आपल्याला देवघरातील दिवा हा लावून घ्यायचा आहे. तर पहा, कापराच्या वड्या पूर्ण आपल्याला त्यामध्ये टाकायच्या नाही. एक कापराची वडी ठेवायची आहे, बाकीच्या साईडला ठेवायच्या आहेत आणि ती कापराची वडी प्रज्वलित करून त्यावरती थोडेसे 1-2 थेंब गाईच्या जे काही तूप असतं तर ते टाकायचं आहे. नसेल तूप तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालेल, परंतु असेल तर टाकायचं आहे. तर एक कापराची वडी आपल्याला प्रज्वलित करायची आहे. ती कापराची वडी संपत आली की लगेच दुसरी त्यावरती ठेवायची आहे. अशा पद्धतीने ह्या 5 कापराच्या वड्या आपल्याला त्यावरती जाळायच्या आहेत. यानंतर तुम्हाला हे जे भांडं आहे तर ते देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर थोड्या वेळ तिथे ठेवायचं. नंतर पूर्ण घरामध्ये याचा धूर जो आहे तर तो तुम्हाला फिरवायचा आहे. फिरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि संपूर्ण घरभर हे तुम्हाला फिरून झाल्यानंतर तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती जो उंबरटा आहे त्या उंबरट्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे. जेणेकरून त्या ठिकाणी सुद्धा ही जी त्या ठिकाणची जी नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. त्यामुळे तिथे आपल्याला हे भांडं ठेवायचं आहे आणि हा कापूर जळेपर्यंत ते आपल्याला तसंच जळू द्यायचं आहे. कापूर जळून झाल्यानंतर पूर्ण कापूर शांत झाल्यानंतर ते भांड्यातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या जी राख असेल तर ती तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकायची आहे. तर पहा, उद्यापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. त्यामुळे अशी ही घरातली जी काही नकारात्मकता आहे तर ती आपल्याला बाहेर काढण्यासाठी, जर घरामध्ये नकारात्मकता असेल तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्याला घरातली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करून घेण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी प्रत्येकाने करायचा आहे. आता पहा, प्रत्येकाला हा उपाय करणं शक्य जर झालं नाही तर तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे जर तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर मग तुम्ही हा उपाय करा. तर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही पिवळी मोहरी हातात घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि कालभैरव अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या पिवळ्या मोहरीवरती जी आपण अगरबत्ती लावतो, अगरबत्तीची जी राख असते तर ती टाकायची आहे किंवा तुम्ही भस्मसुद्धा टाकू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी तुम्हाला ठेवायची आहे. ही मोहरी तुम्ही आज संध्याकाळी घरामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला घरं झाडता येणार नाही. ती दुसऱ्या दिवशीच तुम्हाला झाडून बाहेर काढायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता. हा उपाय केल्याने सुद्धा घरातील संपूर्ण अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. तसेच तुम्हाला तुमचं एखादं दुकान असेल, घर असेल
किंवा मग गाडी असेल त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचं आहे। आजच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळामध्ये पाणी असायला हवं। पहा काय करायचं, हा नारळ हातामध्ये घ्यायचा, त्यावरती कुंकवाच्या साहाय्याने तुम्हाला त्रिशूल काढायचं आहे। घराच्या मुख्य दरवाजावरून 3 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे। तुमची गाडी असेल, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल त्यावरून सुद्धा तुम्हाला 3 वेळा उतरवायचे आहे। तुमचा एखादा व्यवसाय असेल त्यावरून सुद्धा उतरवायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला त्यानंतर हा नारळ बाहेर घेऊन जाऊन एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हा विसर्जित करायचा आहे। हा नारळ तुम्ही फोडून फेकून दिला तरी सुद्धा चालेल। तसेच तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर तुम्हाला एक आंब्याचं पान गंगाजलमध्ये टाकून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून उद्यापासून शारदीय नवरात्र चालू होत आहे, त्यामुळे आपलं घर आपल्याला पवित्र करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय आज संध्याकाळी करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।